श्री स्वामी समर्थ। आज ना मी मस्त अशी ही काळे चण्याची अशी आपले हरभरे असतात ना, गावठी हरभरे, त्याची भाजी करणार आहे। त्याच्यासाठी मी काय केलेले, हरभरे घेतलेले, दोन बारीक कांदा, दोन बारीक एकदम चिरून घेतलेला, कोथिंबीर आणि आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली, एक हिरवी मिरची कापून घेतली, एक टोमॅटो आपला बारीक मिक्सरमध्ये करून घेतला, कढीपत्ता। आता मी काय करते, हे हरभरे आहेत ना एका कुकरमध्ये उकडून घेते याला। आता मी हे बघा ऑलरेडी काय केलेलं आहे, हे कुकरमध्ये ना हे हरभरे उकडून घेतलेले आहे। याच्यामध्ये मी काय केलं आहे बघा, असे एकदम बारीक असे एवढं शिजवून घ्यायचं। म्हणजे मी याच्यामध्ये काय केलं, थोडंसं मीठ टाकलं, एक दालचिनीचा तुकडा टाकला, एक लवंग टाकलं आणि याला ना 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आणि असे एकदम असे या टाईप असं शिजवून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी ना छान होती। आता मी याच्यातलं काय करते, हे थोडेसे आहेत ना चणे हे घेऊन ना मिक्सरमध्ये वाटून घेते। आता ह्याच्यात हे चणे काढून घेतले मी ना, याला एकदम बारीक पेस्ट करून घेते। अशी जर ह्या टाईप जर भाजी केली ना, एकदम छान हॉटेलसारखी भाजी होती। आता मी हे बारीक करून घेते। आता हे हरभरे आहेत ना याच्यात वाटून घेतले। आता मी भाजीला फोडणी देते। मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं। आता मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली का याच्यामध्ये जिरे टाकून घेते। मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कांदा टाकला आणि आलं लसूणची पेस्ट आणि मिरच्या टाकून घेतली, एक मिरची टाकून घेतली। आता याला मस्त एकदम छान असं कमी मंद याच्या गॅसवरती आपण ह्याला परतून घ्यायचं, कांद्याला एकदम चांगलं। आपला कांदा आहे ना हा चांगला गुलाबी झालेला आहे। त्याच्यामध्ये मी काय करते, मी टोमॅटोची प्युरी टाकून परतून घेते। त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते। मी थोडीशी हळद टाकते, आपला लाल तिखट टाकून घेते 1.5 चमचा, कांदा लसूण मसाला टाकते 1 चमचा, धना पावडर टाकते थोडीशी, थोडं साखर टाकून घेते, आणि चवीपुरतं मीठ। आता काय करायचं, महत्त्वाचं म्हणजे या भाजीमध्ये काय आहे माहिती का, मसाले आहेत ना एकदम खूप छान परतले पाहिजे, मगच आपल्या भाजीला आहे ना चव खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे असं परतून घेते। आता हे आपले मसाले आहेत ना चांगले परतलेले आहेत बघा, याला एक मस्त तेल सुटलेले आहे। म्हणजे आपण जर मसाले जर चांगले व्यवस्थित परतून घेतली तरच आपले भाजी खूप छान होती। आता मी काय करते, हे चणे याच्यामध्ये काढून घेते आता, आणि हे आपलं मी आता हे चणे बारीक करून घेतो ना, ते पण याच्यामध्ये टाकून घेते। आता मी याच्यामध्ये हे चणे वगैरे सगळं काढून घेतलं। आता ना मी काय करते, याला ना थोडा वेळ 10 मिनटं याला झाकण ठेवून ना चांगलं शिजवून घेते, म्हणजे आपले हे मसाले आहेत ना सगळे त्या चण्यामध्ये त्याचा अर्क उतरून जाईल। आता चांगलं शिजवून घेते। आता हे बघा आपली ही भाजी ना एकदम मस्त शिजवून तयार आहे आपली। 5-7 मिनटं मी याला चांगलं उकळून घेतलं, मस्त शिजलेली। आता मी हे काढून घेते एका भांड्यामध्ये। आता ही आपली मस्त चण्याची भाजी तयार आहे। मी काय केलं, ते ह्याच्यामध्ये वाटून घेतलं ना, त्याच्यामुळं आपल्या या भाजीला ना घट्टपणा येतो आणि चवीला पण खूप छान लागते, आणि कमी साहित्यात होणारी अशी झटपट अशी ही हरभऱ्याची आपली चण्याची भाजी। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।